तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र सरकार सध्या राज्यात मिशन सुधार नावाची एक मोठी मोहीम राबवत आहे। या मोहिमेमुळे लाखो लोकांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकतात, तर हजारो नवीन गरजूंना रेशन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। आता केवळ KYCच नाही तर तुमच्या जमिनीचा सातबारा आणि तुमच्या उत्पन्नाची सुद्धा झाडझडती घेत आहे। अनेक लोकांचे रेशन आधीच बंद झाले आहे, तर अनेकांना नोटिसा येत आहेत। मिशन सुधार नक्की काय आहे? किती जमीन असल्यावर रेशन बंद होणार? तुमचं नाव रेशन कार्डमधून कट होणार का? आणि तुमचं रेशन कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती आवडली तर आपल्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, रेशनिंग व्यवस्थेत होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी राज्य सरकारनं मिशन सुधार मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेअंतर्गत सरकार डिजिटल डेटाचा वापर करून अपात्र लोकांची ओळख पटवत आहे। ज्यांचे उत्पन्न जास्त आहे किंवा जे सरकारी नियमात बसत नाही अशांचे रेशन कार्ड थेट रद्द केले जात आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जमीनचा नियम काय सांगतो? सरकारने काही ठराविक निकष लावले आहेत। जर तुमच्या कुटुंबाच्या नावे 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकरपेक्षा जास्त बागायती जमीन असेल तर तुमचे रेशन बंद होऊ शकते। कोरडवाहू किंवा जिरायती जमिनीसाठी ही मर्यादा साधारणतः 2 हेक्टर म्हणजेच 5 एकरपर्यंत आहे। जर तुमची शेती ही व्यापारी तत्वावर असेल आणि त्यातून मिळणारे उत्पन्न प्राधान्य कुटुंब योजनेच्या मर्यादेबाहेर म्हणजेच 1,20,000पेक्षा जास्त असेल तर तुमचं नाव रेशन यादीतून वगळलं जाईल। केवळ जमीनच नाही, इतर कारणामुळेही तुमचं रेशन बंद होऊ शकतं। त्यामध्ये प्रामुख्याने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा जास्त असणे, कुटुंबात कोणाकडेही 4 चाकी असणे, ट्रॅक्टर सोडून कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल तर, घरात एअर कंडिशनर AC असणे, घरात सरकारी किंवा निमसरकारी नोकरी असणे, व्यावसायिक कारणासाठी मोठी मालमत्ता असणे, सलग 6 महिने रेशन दुकानातून धान्य न घेणे, एकच व्यक्तीचे नाव 2 ठिकाणी असणे, आधार कार्ड रेशन कार्डला लिंक नसणे, मृत व्यक्तीच्या नावावर अजूनही धान्य उचलत असणे, यामुळे तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते। जर तुम्ही खरोखर पात्र असाल आणि तुम्हाला रेशन सुरू ठेवायचे असेल तर तात्काळ 2 गोष्टी करा। एक, KYC पूर्ण करा। तुमच्या रेशन दुकानात जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांच्या अंगठ्याचे ठसे बायोमेट्रिक द्या। आणि दुसरं म्हणजे माहिती अपडेट करा। जर कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत झाली असेल किंवा कोणाचे लग्न झाले असेल तर त्यांचे नाव कमी करून घ्या किंवा वाढवून घ्या। चुकीची माहिती देऊ नका। प्रशासनाने आता ॲग्रीस्टॅक या प्रणालीद्वारे तुमची जमीन आणि रेशन कार्ड लिंक केले आहे, त्यामुळे माहिती लपवून ठेवणे शक्य नाही। ही मोहीम खऱ्या गरिबांच्या फायद्यासाठी आहे। जर तुम्ही अपात्र असाल तर स्वतःहून आपलं नाव कमी करून घ्या, जेणेकरून एखाद्या गरजू कुटुंबाला त्याचा लाभ मिळेल। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या भागात रेशन कार्डची तपासणी सुरू झाली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।